श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आताची जी रास आहे ती आहे धनु रास असणार आहे. आपल्या चालू महिन्यासाठी असणार आहे, जुलै महिन्यासाठी 2026 साठी. धनु राशीसाठी हे वर्ष हा महिना जो आहे जुलै महिना जो आहे तो कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे 3 वेळा आणि आपल्या गुरूंचं नाव तुम्हाला 3 वेळा घ्यायचं आहे. आणि येणारा हा महिना काय घेऊन येत आहे, सुख समाधान शांतता किंवा तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक नकारात्मक कुठल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एनर्जी जर पूर्णपणे मॅच जर झाली तर तुम्हाला तुम्हाला तर कमेंट देखील करायचं आहे. कमेंट करायला विसरायचं नाहीये, कारण कार्ड खूप आले, मी हे जास्त घेणार नाही. पहिलं जे कार्ड आलेलं आहे ते क्वीन ऑफ सोर्ट्स, एस ऑफ सोर्ट्स आणि 2 ऑफ कप्स. वादावादी सुरू असणार आहे तुमच्या कपल्स म्हणजे दोघांमध्ये. वादावादीचं प्रमाण इथं दिसत आहे थोडंफार एकमेकांच्या मध्ये, तुमच्याकडून पण आणि तुमच्या पार्टनर कडून पण, दोघांकडून पण आहे. या महिन्यामध्ये थोडीशी सिच्युएशन तुमची, कार्ड सुद्धा थांबत नाहीयेत माझ्या हातात, एवढं तुमचं वादावादी दिसते आहे. धनुराशीसाठी थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण क्लिअर एनर्जी दिसते आहे. वाव, ते झालं वादावादी. लव्ह रिलेशनच्या थ्रू वादावादी इथं दिसत आहे. एकमेकांमध्ये प्रेम थोडं कमी होताना दिसत आहे. फेंट गुलाबी रंग हा तुमचा जर असं यूज करायचा आहे. न्यू बिगिनिंग सुद्धा होताना दिसत आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये काहीतरी इश्यू निर्माण झालेला आहे असं दिसत आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये असल्यामुळे फॅमिलीमध्ये वादविवाद होताना दिसतो आहे. अचानकपणे काहीतरी नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा एखादा थर्ड पार्टी विषयी तुम्हाला काहीतरी समजेल, अशा काही गोष्टी इथं दिसत आहेत. थर्ड पार्टीशी डील होताना किंवा तुमचे पार्टनर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीशी डील करत आहेत, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये होताना दिसत आहेत. वादविवादाची कारणे इथं खूप दिसत आहेत, पण तुम्हाला वादविवाद करायचा नाहीये. सगळ्या गोष्टी शांततेत सॉर्ट आउट करायच्या आहेत, कारण इथं जी एनर्जी दिसते आहे ती तुमच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होताना दिसत आहे. ज्या काही गोष्टी घडतील त्यातून पुढे जाऊन एक चांगलं गोष्ट किंवा चांगल्या काही गोष्टी चांगल्या पद्धतीनं म्हणण्यापेक्षा एखादं वाईट संकट येतं तेव्हा त्याच्यानंतर एक चांगले काही गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यात. तसंच काहीतरी तुमच्यासोबत आता घडताना दिसतंय. आता या महिन्यात काहीतरी अशा निगेटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत जर घडल्या आणि घडणारच आहेत, 100% घडणारच आहेत, पण त्यातून सुद्धा चांगल्या गोष्टी इथं तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहेत. आणि त्यातून तुमच्या ज्या चांगलपणा जो आहे त्याला न्याय भेटताना दिसतोय, एक चांगलं वर्चस्व भेटताना दिसतंय आणि त्यातूनच तुमचं नवीन एक न्यू बिगिनिंग, नवीन आयुष्य तयार होताना दिसतंय. नवीन काहीतरी एक चॅप्टर तुमच्या आयुष्यात सुरू होताना दिसतोय. काहीतरी पास्ट मधलं संपतंय आणि नवीन एक काहीतरी चालू होतंय. याचा अर्थ असा मला थोडक्यात काहीतरी सांगावंसं वाटतंय की ज्या व्यक्तीवर, ज्या लोकांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवताय आणि त्या व्यक्तीसाठी जगताय किंवा राहताय, त्या व्यक्तीचं खरं रूप तुमच्या समोर येताना दिसत आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होताना दिसतंय. हे खूप इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी, पण त्रासाचं देखील आहे. पण तुम्हाला वादविवाद करायचा नाहीये, पण तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी फेस करायच्या आहेत. हे टाइमलेस आहे, थोड्या दिवसाचं आहे. यानंतर तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी बॅलन्स व्यवस्थित होऊन जातील. इतकंही टेन्शन घेण्यासारखं काही नाही, पण हे कार्मिक आहे. कुठेतरी आयुष्यात पुढच्या मार्गावर तुम्हाला जायचं आहे, म्हणून हे संकट तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे. तुम्हाला स्वामी सेवा, नित्य सेवा ही करायची आहे. 10 नंबर जो आहे तो तुमच्यासाठी शुभ असणार आहे. फॅमिलीकडे होता होईल तेवढं जास्त लक्ष द्यायचं आहे आणि स्वतः डोळ्याने बघितल्याशिवाय कोणत्याच गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. मी सांगते म्हणून असं नाही, पण जोपर्यंत प्रूफ तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. अंधश्रद्धेपेक्षाही जास्त मोठा आपल्या समोर जी सत्यात एखादी गोष्ट असते, ह्या गोष्टी सगळ्या खरंच आहे, तुम्हाला मॅच होतीलच. हे मी नो डाऊट, इथं मी काही म्हणजे निगेटिव्ह सांगू शकत नाहीये, सगळं पॉझिटिव्ह सांगू शकते. जे आहे ते आहे. प्रत्येक वेळेला चांगलंच येईल असं नाही. आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी सगळ्या गोष्टी घडत असतात. इथे ज्या आलेल्या आहेत करंट एनर्जी तुमची, तीच मी तुम्हाला सांगणार आहे. भले तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडून गेल्या असतील आणि त्यामधून तुमच्या अजूनही वादविवाद सुरू असतील किंवा वाद होत असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथं घडताना दिसत आहेत. 10 नंबर जो आहे तो तुमच्यासाठी लकी आहे. फॅमिली सोबत तुम्ही खुश राहा, आनंदी राहा, फॅमिलीला वेळ द्या. फॅमिली थ्रू म्हणजे फॅमिली कितीही काय झालं तर फॅमिली ती फॅमिलीच. ह्या गोष्टीवर तुमचा ट्रस्ट पाहिजे आणि त्या पद्धतीनेच तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर केल्या पाहिजेत. दुसरा असा आहे, एक व्यक्ती आहे जी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते, तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टी फेकण्याचा प्रयत्न करते.
त्यातून तुम्हाला सावरायचं आहे आणि हा महिना होता होईल तेवढा शांततेत आणि टेन्शन न घेता घालवायचा आहे. 10 नंबर, 11 नंबर न्यायाचं कार्ड आहे तुम्हाला. 10 आणि 11 शुभ असणार आहे. ह्या एंजल नंबर आहेत. एंजल तुम्हाला काहीतरी सपोर्ट देताना दिसत आहेत. अचानकपणे तुम्हाला काहीतरी इंट्युशन्स देताना दिसत आहेत. जे तुम्हाला तुमचं या महिन्याचं आयुष्य जगताना थोडीशी मदत, बॅलन्स कुठेतरी क्रिएट होईल व्यवस्थित. आणि 10, 10, 11 हे 2-3 वेळा आलेलं आहे. 1 नंबर बऱ्यापैकी आलेला आहे. 5 नंबर तुम्हाला अशुभ असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला 5 अंक जो आहे तो जास्त अव्हॉइड करायचा आहे. त्या अंक तुम्हाला अशुभ असणार आहे. पिंक गुलाबी रंग जो आहे तो तुम्हाला जास्त यूज करायचा आहे. घरामध्ये सुद्धा जास्त पिंक कलर जो आहे तो जास्त यूज करायचा आहे. या महिन्यामध्ये होता होईल तेवढं तुमच्या स्वभावामध्ये चेंज होईल आणि एक लव्ह रिलेशन जे आहे तुमचं बॉन्डिंग जे आहे ते तुमचं चांगलं राहण्यास थोडीशी मदत होईल. आणि फिरायला वगैरे जात जा किंवा या महिन्यामध्ये थोडंसं मूड चेंज होण्यासाठी तुम्हाला थोडंसं बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला फिरायला वगैरे जायचं आहे. म्युझिक ऐकायचं आहे. स्वतःला वेळ द्यायचा आहे जेणेकरून तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टीचा परिणाम घडू नये. अजून ब्लॅक कलर जो आहे तो तुम्हाला अशुभ असणार आहे. अजून गुरुवार आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. स्वामी सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे या महिन्यामध्ये. स्वामी समर्थांना नतमस्तक व्हायचं आहे. जे काही होईल ते चांगलं होईल आणि त्यातूनच माझं आयुष्य चांगलं घडणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला स्वामींना बोलायच्या आहेत. तर एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.